नमस्कार मंडळी, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. जी पंढरी हरिनामाच्या गजराने दुमदुमत होती, आज तीच पंढरी कोयती तलवारीनं दुमदुमत आहे. त्यामुळं पंढरीतील वाळू माफ्याची गुंडगिरी हा एक गंभीर प्रश्न उभारला आहे. वाळू माफ्यांची मुजोरगिरी इतकी वाढली की महसूल पथकाला कोयत्याने खलास करण्याच्या धमक्या देऊ लागले. ही फक्त धमकी नव्हती, तर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये ए हाना काढा रे कोयते असा स्पष्ट आवाज ऐकू येतोय. वाळू माफीची ही गुंडगिरी फक्त महसूल पथकापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर मित्रांनो, ही गुंडगिरी आता सामान्य नागरिकांवर देखील केली जात आहे. पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे अवैध वाळू रोखण्यासाठी महसूल पथक शेगाव दुमाला या ठिकाणी गेले असता अनेक गावगुंड वाळू माफियांनी या पथकावर दगडफेक करून काढा रे कोयते ए हाना असा स्पष्ट धमकी देत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याचबरोबर शासकीय जी वाहन होतं त्या वाहनावर दगडफेक करत काचा फोडलेल्या आहेत. त्यामुळं ही दहशत भयानक असल्याचं दिसून येतंय. जर या पथकाने अशी जीवघेणे हल्ले केले तर प्रशासनाने करायचं काय, काम कशा पद्धतीने करायचं, हा सवाल आता उभारतोय. मात्र या गोष्टीला जबाबदार कोण, हा सवाल सगळ्यात मोठा आहे. ही आलेली परिस्थिती कशामुळे आली, हे देखील विचार करणं काळाची गरज आहे. नुसती वाळू माफियांनी केलेली गुंडगिरी गंभीर असली तरी ही गंभीर परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद आंदोलन केलंय. तर सुरक्षिततेच्या नावाखाली या पथकात काम करायचं का नाही असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळं पंढरपुरातील वाळू गौण खनिज यांची सुरक्षता करायची कुणी, हे देखील गंभीर आहे. अशा कारवाईमुळं किंवा अशा घटनेमुळं खरंच वाळू माफ्याची दहशत मोठी होतीये. मग याला काय उपाय केला पाहिजे, हे जरी आपण विचार करत असेल तर सध्या ही परिस्थिती निर्माण का झाली याच्यावर विचार करणं काळाची गरज आहे. तर मित्रांनो, आज आपण पोलीस प्रशासन असेल अनेक वाळू माफीवर कारवाई करताना दिसतंय. मात्र असे वाळू माफिया निर्माण का होतात, निर्माण कोण करतंय आणि अशा वाळू माफियाला आशीर्वाद कुणाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. आज अनेक पोलीस प्रशासनाकडून अनेक वाळू माफियावर कारवाई केली जाते, मात्र अशा वाळू माफियांचे हप्ते कोणाला जातील, त्या हप्त्यापर्यंत पोलीस प्रशासन का पोहोचत नाही हे पाहणं गरजेचं आहे. जर हप्तेखोरांना अटकाव केला तर नक्कीच वाळू माफिया आटोक्यात येतील, हे नक्की. सचिन लंगोटे तहसीलदार, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी या घटनेनंतर गंभीर दखल घेत संबंधित वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आज आपण परिस्थिती पाहिली तर मागील 6 महिन्यात जर आपण विचार केला तर पंढरपूर शहरामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये अशा वाळू पथकावर या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 3 वेळा जीव घेणे हल्ले झालेले आहेत. 25 डिसेंबर 2025 रोजी पंढरपुरातील दगडी पुलाजवळ अशा पथकावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या पथकाला काढता पाय घ्यावा लागला, कारण जीव वाचवणं महत्वाचं असतं. त्यानंतर 4 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयासमोरच या वाळू माफियांची गुंडगिरी बघायला मिळाली आणि संपूर्ण पंढरपूर शहरातील लोकांनी ही गुंडगिरी पाहिली. तर अशा पथकावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काल 2 जुलै 2026 रोजी शेगाव दुमाला येथे थेट काढा कोयते, खाना मारा, जीव घ्या अशा पद्धतीनं त्यांचा पाठलाग करण्यात आला. त्यामुळं अशा पथकांचा जीव सध्या तरी धोक्यात असल्याचं नक्कीच दिसतंय.
मात्र याला जबाबदार आपणच आहोत हे नक्की. या घटनेनंतर अशा पथकाचा पाठलाग साधारण 15 ते 20 दुचाकी वाहनं हे बिगर नंबर प्लेटचे असतात ते करतात आणि त्यानंतर 4 चाकी वाहनातून या पथकाचा पाठलाग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. आपण मागील काही दिवसामध्ये पाहिलं असेल, दस्तूरखुद्द तहसीलदारांच्याच वाहनावर हल्ला केला गेला. त्यामुळं ही बाब गंभीर आहे आणि ही वाळू माफियाची गुन्हेगारी आटोक्यात आणायची असेल तर हप्तेखोरी बंद करणं काळाची गरज आहे. नुसते स्थानबद्ध MPD अंतर्गत होणाऱ्या तळीपाराच्या गोष्टी ह्या मर्यादित वाळू माफियावर होतात, सर्रास वाळू माफियावर होत नाहीत. कारण पंढरपूर तालुक्यात 1, 2, 50, 100 वाळू माफिया नाहीत तर यांची संख्या हजारात आहे. त्यामुळं अशा वाळू माफियाला रोखण्यासाठी पहिले महसूलमधले जे हप्तेखोरी ती बंद केली पाहिजे आणि त्यानंतरच हा प्रकार आटोक्यात येईल. नुसत्या काम बंद आंदोलनाने हे प्रकार थांबणार नाहीत. काम बंद आंदोलनाने नक्कीच कारवाई होईल, गुन्हे दाखल होईल, त्या संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित गुंडांवर कारवाई होईल. मात्र ही वाळू माफियांची वाळू अवैध उपसा थांबणार नाही. अवैध वाळू उपसा थांबवायचा असेल तर हप्तेखोरी बंद होणे काळाची गरज आहे.